Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem असे जगावे फ्रॉम स्टँडर्ड 7. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची असे जगावे ही कविता बघणार आहोत. सर्वप्रथम आपण कवीचा परिचय बघूयात. ही कविता जी आहे ती गुरु ठाकूर यांनी लिहिलेली आहे. 1968. प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नटरंग, अगबाई अरेच्चा, घर दोघांचे, टाइमपास यासारख्या अनेक प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केलेले आहे. आजची जी कविता आहे आपली असे जगावे, ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात आणि संकटांचा हसून सामना करावा, तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे असा संदेश आपल्याला या कवितेत कवीने दिलेला आहे. चला तर मग आपण कवितेला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कविता वाचूयात. ऐका, वाचा आणि म्हणा. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अतिशय सुंदर अशी ही कविता कवी गुरु ठाकूर यांनी लिहिलेली आहे. आता आपण कवितेचा भावार्थ बघणार आहोत. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर कवी आपल्याला इथे सांगतायत की आयुष्य हे संपन्नपणे समृद्धपणे कसे जगावे हे सांगताना कवी आपल्याला गुरु ठाकूर सांगतात की जीवन जगताना आपल्यासमोर कितीही आव्हाने आली तर ती अत्तरासारखी छातीवर घ्यावीत. जसे आपण सुगंध अत्तर परफ्यूम जे असतं जे कसं आपण छातीवर मारतो, तशी संकटसुद्धा अत्तरासारखी झेलावत. संकटांना सुगंधी अत्तर समजून त्याच्या समोरे जावे. त्यांच्या डोळ्याला डोळे भिडवून न घाबरता सामोरे जावे. संकटांना घाबरून कधीही लपून बसू नये, तर येणाऱ्या संकटांना बिनधास्तपणे त्यांना सामोरे जावे. त्या संकटांशी डोळे भिडवावे. न घाबरता आपण संकटांना उत्तर द्यावे असे गुरु ठाकूर सांगत आहेत. पुढील लाईन्स बघूया. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची. असे दांडकी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नक्षत्र म्हणजे काय तर ग्रह तारे. भिडताना म्हणजेच काय तर सामोरे जाताना. दांडकी म्हणजे काय तर एकदम बळकट अशी इच्छाशक्ती. चैन म्हणजेच काय तर मौज. मार्ग म्हणजे काय तर रस्ता. तर कवी या ओळींमध्ये आपल्याला काय सांगत आहेत की ग्रहताऱ्यांची भीती आपण बाळगू नाही. आपण म्हणतो ना 7:30 आहे, याला शनी आहे, याला गुरु चालू आहे, तर अशी नक्षत्रांची भीती आपण बाळगू नये. कुंडली, नक्षत्राचे फेरे, भाग्य, ग्रहदशा अशा खुळचट कल्पनांवर विश्वास ठेवू नये. ब्राह्मण, ज्योतिषी यांच्या मागे आपण धावू नये. आयुष्याला सामोरे जाताना स्वप्नांची हौस पुरवून घ्यावी. आयुष्य स्वप्नवत सुंदर जगावे. ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना 70 वाटा खुल्या होतात. जगण्याचे अनेक मार्ग सापडतात. आयुष्यामध्ये संकटांना तोंड देत जगावे. नजरेला नजर रोखून जगावे. नजरेला नजर देत ठामपणे जगावे.
आयुष्यामध्ये प्रश्नांची उत्तरं शोधत जावी, प्रश्न निर्माण करू नये. अतिशय सुंदर शब्दात कसे जगावे हे कवीने सांगितले आहे. पुढील लाईन बघूयात. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय जमिनीवर असणे म्हणजे काय तर वास्तवाचे भान असणे. ओके. कवेत अंबर घेणे म्हणजे अशक्य गोष्ट करणे. हसू ओठांवर येणे म्हणजेच काय तर आनंद होणे. काळीच काढून देणे तर अतिशय प्रिय अशी गोष्ट, आपल्या जवळची एखादी गोष्ट जी आपल्याला खूप प्रिय आहे ती दुसऱ्याला देणे. आणि ठणकावून सांगणे म्हणजे जोराने सांगणे, ठामपणे सांगणे. बेहत्तर म्हणजेच काय तर परवा नसणे. अर्थ बघूया. कवी सांगतात की जीवन जगताना पाय जमिनीवर ठेवावे म्हणजेच काय तर वास्तवाचे भान ठेवावं आणि मग मिठीत आकाश घ्यावं. अशक्य गोष्ट सहज शक्य करावी. इतरांना स्वतःची प्रिय वस्तू देताना कायम ओठांवर हसू ठेवावं. कधीही आपल्या जवळची गोष्ट इतरांना देताना चेहरा मन दुःखी करू नये. संकटांना बजावून सांगावे, तुम्ही आलात तरी मी घाबरणार नाही, मी घाबरत नाही. तर मी संकटांना नजरेला नजर देऊन त्यांच्याशी भिडण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे. आयुष्यामध्ये संकटांना डोळ्याला डोळा देऊन सामोरे जाण्याचं आपण शिकावं असे कवीने आपल्याला इथे सांगितलं आहे. पुढील लाईन्स बघूया. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगाच साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. गहिवरून येणे म्हणजेच काय तर मन भरून येणे. निरोप देणे म्हणजेच काय तर निघून जाणे. त्याच्यानंतर काळ म्हणजेच काय तर आपण त्याला समय किंवा वेळ म्हणूया. कातर म्हणजेच भावनेने ओथंबलेला. आणि स्वर म्हणजेच काय तर सूर. तर कवी सांगतात या दुनियेतून कायमसम निघून जाताना आपण कर्तृत्व मागे ठेवून असं जावं की जगाचं हृदय सुद्धा हेलावून जावं. आपण गेल्यानंतर या संपूर्ण जगाला वाईट वाटायला हवे. आपण जगाचा निरोप घेताना जगाला हळहळ वाटायला हवी. असं आपण समृद्ध कार्य करावं. काळाचा कठोर सूरही थोडा मवाळ व्हावा, कातर व्हावा. आयुष्याच्या नजरेत नजर रोखून आयुष्याला चोख उत्तर देणं हे आपल्याला जमायला हवं असे कवी येथे सांगतात. खूप सुंदर अशी कविता आहे. आपण निर्भयपणे संकटांचा सामना करून हसत मुखाने आयुष्य जगावं हा कान मंत्र कवी या कवितेत देत आहे. कोणतेही मोठं कार्य करताना वास्तवाचं भान ठेवावं. परोपकार करताना नेहमी चेहरा हसरा ठेवावा. जगातून निघून जाताना आपण सगळ्यांच्या स्मरणात राहावं असं आपलं कार्य असावं. काळावर आपला ठसा आपण उमटवावा असे गुरु ठाकूर आपल्याला इथे सांगत आहेत. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे आणि त्यातनं दिलेला जो संदेश आहे तो सुद्धा अतिशय मूल्यवान आहे. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा पुन्हा भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.